हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज सकाळी मी रेडी झालेली आहे. सकाळचे वाजलेले आहेत 8:15 आणि आम्ही तयार होतोय. म्हणजे अक्षाची आणि राजची तयारी चालू आहे. आतमध्ये मी रेडी झालेली आहे कारण का आम्ही चाललो आहे वन डे पिकनिकसाठी. तर कुठे चाललो आहे, काय चाललो आहे आणि कसं एन्जॉय करणार आहोत ते सगळं तुमच्यासोबत शेअर करीनच. कोण कोण जाणार आहे वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवीनच मी. तर म्हटलं घरापासून स्टार्ट करावी. आता आम्ही निघालो आहे जस्ट, म्हणजे मी रेडी झाली आहे, ही दोघं अजून तयार होत आहेत. आमच्यासोबत अजून कोण कोण येणार आहे ते तर तुम्हाला कळेलच पुढे पुढे. तर वन डे पिकनिक आहे आमची. आता जाणार आणि रात्रीपर्यंत आम्ही रिटर्नसुद्धा येणार. तर बघू आता, एन्जॉय करू. होप सो पाऊस आज पडला पाहिजे कारण का पावसात भिजायचं आहे. मस्त पावसाळी ट्रिप आहे आमची ही, म्हणजे वन डे ट्रिप. सो जे काही होईल ते तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग आता आम्हाला ट्रेननी जायचं आहे नेरळला. आम्ही चाललो आहे नेरळला. तर नेरळला गेल्यानंतर तिथून जवळच आहे म्हणे, हर्षद म्हणतोय, कारण का त्याच्या मित्राचं रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट म्हटल्यापेक्षा एक छोटंसं त्यांनी बांधलं आहे जागा घेऊन. तर कसं आहे काय अजून काय आयडिया पण नाही आहे आम्हाला, पण आम्ही चाललो आहे. त्यांनी बोलवलं आहे, म्हटलं चला जाऊन येऊया, एक दिवस एन्जॉय करून येऊया जरा. आज आहे सॅटर्डे, त्यामुळे म्हटलं आज फिरून येऊया, म्हणजे उद्या संडेला जरा आरामसुद्धा करता येईल. तर आत्तापासूनच व्लॉगला स्टार्ट करते. आता निघाल्यावर मी तुम्हाला दाखवतेच. आम्ही ट्रेननी जाणार आहोत नेरळला. तर जे जे होईल ते तुमच्यासोबत शेअर करीनच. चला तर मग. तर आता आम्ही नेरळला आलेलो आहोत. नेरळला टेपाळी गावामध्ये. ॲक्च्युली हर्षदचा मित्र इथे राहतो, ज्यांचं ते फार्म हाऊस आहे ना, त्यांच्या घरी आलेलो आहोत. म्हणजे त्यांच्या मिसेसच्या घरी आलेलो आहोत, म्हणजे तिच्या माहेरी. तर हे असं आहे त्यांचं घर. आता ह्याच्यात तुम्हाला एवढं दिसत नसेल, मी दाखवते. आम्ही आत एंटर करून आत्ताच आमचा नाश्ता वगैरे झाला. मस्तपैकी पाणी डोसा, नीर डोसा केला होता आणि चटणी. तसा आमचा नाश्ता झाला आहे. आणि आता थोडंसं आम्ही टेरेसमध्ये वगैरे जाऊ त्यांच्या, आणि मग दाखवते तुम्हाला त्यांचं घरसुद्धा, कोण कोण आहे ते आणि आम्ही कोण कोण आलो आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आता इथे सगळे गप्पा मारायला बसलेले आहेत, असे नाश्ता वगैरे झालेला आहे. हर्षद हाय करा सगळ्यांनी. असे सगळे आम्ही आलेलो आहोत. आता नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा. इथे छानसं देवघर आहे त्यांचं, मस्त असं हॉलमध्येच सुंदरसं देवघर आहे सगळे. आणि हे अजून एक मित्र आहेत हर्षदचे, तर ह्यांच्या सासूरवाडीला आलो आहे म्हणजे आम्ही. तर काय ह्यांचंच आहे फार्म हाऊस. हां बोलवा ना ते. हां मी किचनमध्ये घेऊ ना. ह्या आई आहेत. हाय करा, हाय करा तुम्ही. हां आणि ह्या वहिनी आहेत हर्षदच्या मित्राच्या मिसेस. असे मस्त आम्हाला गरम गरम आंबोळ्या वगैरे करून त्यांनी वाढल्या. नाश्ता झाला. हाय बाबू, हाय कर, हाय कर, हाय कर. शाळेतून आलीस ना तू आता? चालली आता. अच्छा. मस्त गरम गरम आंबोळ्या होत आहेत आणि आमचा नाश्ता करून झालेला आहे. आम्ही टेरेसवर चाललो आहे. टेरेस पण दाखवले तुम्हाला. छान सिनेरी वगैरे. समोर तर सगळा डोंगरच आहे. हे माथेरान, तो माथेरानचा डोंगर. इकडे जो धुक्याने सगळा भरलेला दिसतोय ना, तो माथेरानचा डोंगर आहे. म्हणजे एवढं जवळ आहे माथेरान सुद्धा. तर छान वाटतंय. टेरेसमध्ये हवा आहे मस्तपैकी. पाऊस नाही आहे आज, पाऊस कमी आहे. म्हणजे आता थोडंसं फोटो सेशन करून घेतो. आता आम्ही फार्म हाऊसला जायला निघालो आहोत.
तर भाऊजींचीच गाडी आहे. तर हे स्वप्नील शेट्टे म्हणून आहेत, हर्षदचे मित्रच आहेत. त्यांचं त्यांनी एक छोटंसं फार्म हाऊस बांधलेलं आहे. अजून लाईट वगैरे तिथे आलेली नाही आहे, पण म्हटलं आपल्याला डे टाईममध्येच आणि फिरायचं आहे इथे तिथे मस्त नदीमध्ये वगैरे. इथे आलोच आहोत आम्ही निसर्गाचा आनंद लुटायला. तर मस्तपैकी आनंद लुटणार आम्ही निसर्गाचा. किती छान निसर्ग आहे इकडचा बघा. आपल्याला इथे म्हणजे असं लवकर असा निसर्ग बघायला मिळत नाही. म्हणजे डोंबिवलीपासून इतक्या जवळ इतकी निसर्गरम्य ठिकाणं आहेत हे आपल्याला माहितीसुद्धा नसतं. आणि हे आम्ही चाललो आहे ते ठिकाण जास्त फेमस नसल्यामुळे तिथे माणसांची खूप जास्त गर्दीसुद्धा नाही आहे. फक्त काय माथेरानचा डोंगर इथून जवळ असल्यामुळे माथेरान वगैरे आणि ट्रेकिंग करता वगैरे लोक इथे येत असतात आणि इथून ट्रेकिंग करून माथेरानला डोंगर चढून जातात किंवा माथेरानचा डोंगर उतरून इथे ह्या माळावर येतात. तर मी एकच सांगेन, माझी पर्यटकांना एक कळकळीची विनंती आहे. आपण जिथे कुठे निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे कुठेही जातो फिरायला वगैरे, तर छान तुम्ही त्या निसर्गाचा आस्वाद घ्या, फिरा, मजा करा, पण कचरा करू नका. जिथे जाल तिथे कचरा करू नका. तुम्ही तुमचं जे काही कचरा असेल तो एका पिशवीत गोळा करून नंतर त्याला कचरा पेटीत वगैरे टाकू शकता. तर इथे तिथे कचरा न टाकण्यासाठी मी आज आवाहन करते तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना, म्हणजे जे कोणी व्ह्युअर्स आहेत माझे, त्यांना मी एक कळकळीची विनंती करते की निसर्ग खराब करू नका. तुम्ही जिथे जाताय तो निसर्ग तसाच राहू द्या. आपण खूप भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रासारख्या इतक्या छान निसर्गरम्य ठिकाणी आपण राहतो आहोत. तर त्याचा आपण आस्वाद घेऊया ना. वर्षानुवर्ष, बरेच वर्ष तो निसर्ग असाच टिकून राहण्यासाठी आपण पहिले जबाबदार आहोत आणि मग सरकार. तर पहिले तर आपण आपला निसर्ग जपला पाहिजे, मग सरकार आपलं काम करेलच, हो की नाही. तर माझी ही सगळ्यांना विनंती असणार आहे, तुम्ही कुठेही फिरायला जाताना तर तिकडे कचरा करू नका प्लीज. मी तर माझ्या मुलाला वगैरे अशी म्हणजे लहानपणापासूनच अशी सवय लावली आहे की कुठे म्हणजे असं स्टेशनवर सुद्धा आम्ही कागदाचा एक चिटूरसुद्धा कुठेही फेकत नाही. म्हणजे अशी स्वच्छता आपण पाळली तरच आपण आपलं राज्य, आपला देश छान बनवू शकतो. आणि मग इथे आपणच काय तर बाहेर देशातूनही पर्यटक येऊन इथे खुश होतील आणि आपल्याला पर्यटनाची सुद्धा संधी मिळेल. तर आपल्या राज्याला, आपल्या देशाला आपण सुद्धा असा हातभार लावला पाहिजे. आणि स्वच्छ असलं का आपल्यालाही छान वाटतंच की नाही हो. मस्त वाटतं ना. आपलं घर स्वच्छ असलं का आपल्याला किती छान वाटतं. तसंच निसर्गाचं पण आहे, तो पण आपणच स्वच्छ ठेवला पाहिजे. आलेलो आम्ही फार्म हाऊसवर. असं छानसं छोटंसं टुमुकदार फार्म हाऊस बांधलेलं आहे बघा. छान टुमुकदार टुमुकदार वॉटेवर. आणि निसर्ग बघा किती छान छान. झाडं पण लावली आहेत, अजून लहान लहान आहेत झाडं. नारळ वगैरे लावलंय, चाफा लावलाय, आंब्याची झाडं लावली आहे तिकडे. आम्ही ह्या ज्या गावात आलो आहेत ना त्याला ढाकीचा माळ असं म्हणतात. तर मी इथे तुम्हाला देईनच नाव लिहून. नेरळ स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे हे. आणि हे आहे फार्म हाऊस. इथे अशी आमची राहण्याची सोय आहे, जेवणाची सुद्धा. आता ऑलमोस्ट जेवणाचा टाईम झालेला आहे तसा आमचा. आत्ताच पोचलो आम्ही. छान वाटतंय ना. किती सुंदर ही मागची फ्रेम बघा, पिक्चर फ्रेम एकदम मस्त. तशी छान चाफ्याची वगैरे झाडं पण लावलेली आहेत. अजून लहान आहेत, त्यांनी नवीनच आत्ताच केलेलं आहे. ही शेड अशी केलेली आहे, इकडे जेवणाची सोय होईल. तसं टेबल चेअर वगैरे ठेवलेले आहेत जेवणासाठी, असं शेड केलेली आहे. आणि हा इकडे असं राहण्यासाठी केलेला आहे. भाऊ सावंत इकडे टाकळ्याची भाजी काढतायत. टाकळ्याची भाजी हो. गावरान टाकळ्याची भाजी पावसाळ्यात मिळते बघा. इथे किती छान टाकळा उगवलाय. तर लहानपणी मी आजीच्या हातची खाल्लेली आहे टाकळ्याची भाजी. आता इथे भरपूर टाकळा दिसतोय.
आता हे भाऊजी काढतायत तिकडे टाकळ्याची भाजी आणि आता तेच बनवून आम्हाला पाठवणार आहेत, हो की नाही? कसली डाळ घालायची? मूग डाळ घालायची. ओके, रेसिपी सांगतायत. मेथीच्या ओली मेथीची करतो ना, हा तशीच करायची का? आजी बनवायची, आम्ही कधी बनवलीच नाही. आमच्या इथे पण भरपूर यायचं ना तिकडे रसायनीला, भरपूर यायचं टाकळा. अजून आणि ही कसली भाजी म्हणालात तुम्ही? ही कुरडू. कुरडू. अच्छा, ही बघा, ही इथे कुरडूची भाजी आलेली आहे. कुरडूची भाजी सुद्धा आलेली आहे बघा. तो पण भरपूर इकडे आलेला आहे, मस्त ठिकठिकाणी इथे आलेला आहे कुरडू. तर तो पण काढून घेणार. मी नाही कधी खाल्लेली कुरडूची भाजी, कधीच नाही, म्हणजे टेस्टच नाही केली कशी असते काय असते. तर इथे निसर्ग बघा इतका छान आहे. पाऊस आत्ताच पडून गेलाय, पाऊस पडून झालेला आहे. तर आता जरा बाहेर पडलो, थोडंसं ऊन पडलंय, पण वातावरण इतकं छान आहे. आणि म्हणजे कॅमेरा ॲक्च्युली जस्टिफाय करतच नाही आहे, इतकी छान सिनेरी आहे ना इकडे. असे मस्त डोंगर वगैरे खूप छान आहे, पण कॅमेरात एवढं जस्टिफाय होत नाही आहे, खरोखर जस्टिफाय होत नाही आहे. पण निसर्ग खूपच छान आहे इकडचा. आणि हे आहे फार्म हाऊस. तर ते आहे स्वप्नील भाऊजींचं, स्वप्नील शेट्टे यांचं फार्म हाऊस आहे हे. तर नुकतीच सुरुवात आहे, जस्ट नवीनच बांधलं आहे त्यांनी. तर हर्षदचे मित्र आहेत ते, त्यामुळे मग आम्हाला बोलवलं त्यांनी, या बघायला कसं आहे काय आहे, म्हणून आलेलो आहोत. आता इथे एन्जॉय करू आम्ही संध्याकाळपर्यंत. काय काय प्लॅन्स आहेत. थोडे लाकडाची मोळी वगैरे आणलेली आहे, म्हणजे चुलीवर काहीतरी बनवण्याचा पण प्रोग्राम दिसतोय. तर आता बघूया काय आहे पुढे, काय होणार. जशी गंमत घडत जाईल तसं मी तुमच्यासोबत शेअर करीनच. आता जायचं आहे आम्हाला तिकडे समोर ना, तिकडे ओहळ आहे आणि ओहळावर पण जाणार आहोत आम्ही. मग तिथे पण फन टाईम असणार आहे आमचा. ओहळावर जाऊ तेव्हा ते सुद्धा मजा मस्ती आमची एन्जॉय करू. ही आहे दर्शना सावंत, भाऊ सावंतांची मिसेस. खा ना, त्यात काय झालं. चटरपटर खाऊ चाललाय आमचा, खाऊ वगैरे चाललेला आहे इकडे. इथे ह्या टेंट हाऊसमध्ये असं आम्ही डायनिंग टेबल, मी दाखवलं ना तुम्हाला, डायनिंग टेबल ठेवलेलं आहे. आणि तिथे आमचं जेवण म्हणजे येईपर्यंत आमचं इथे बनवणार नाही आहे ॲक्च्युली, त्यांची मिसेस घरून तिथून बनवून आणणार आहे जेवण, आणि मग आम्ही इथे जेवणार आहोत, असा प्रोग्राम आहे. तर आम्हाला इथे येईपर्यंत काहीच कल्पना नव्हती इथे कसं आहे काय आहे, काही माहिती नव्हतं. पण येऊन खरंच एकदम फ्रेश वाटतं आहे, छान वाटतं आहे. एक दिवस असा जरा आउटिंग बरं वाटतं ना, थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात. आणि निसर्ग म्हणाल तर एक नंबर आहे इकडचा, छानच आहे. आणि मस्त हवा सुटली आहे, फॅनची वगैरे गरजच नाही, काही गरज नाही आहे, इतकी हवा सुटली आहे छान. हो. पप्पा चला आता आम्ही फिरायला निघालोय. शांतपैकी मस्त फिरून येतो, बघतो काय आहे. काय म्हणजे काय, डोंगरच आहे, डोंगरावर चाललोय आम्ही, ट्रेकिंगसाठी चाललोय डोंगरावर. समोरच डोंगर आहे बघा, मस्त खूप छान डोंगर आहे, तिथे चाललोय आम्ही. तर तुम्ही पाहताच आहात कसं मस्त हिरवगार झालेलं आहे. पावसामुळे छान अगदी हिरवी चादर पसरली आहे सगळीकडे. आणि निसर्ग इकडचा म्हणाल तर म्हणजे सिनेरी जबरदस्त आहे. चारी बाजूनी डोंगर आहेत आमच्या, अगदी चारी बाजूनी, आणि इतकं छान दिसतं आहे ना, खूपच छान दिसतं. आता हे 3 बाजूनी डोंगर आणि मधून आम्ही चालत चाललो आहे, खूप छान. आणि कुठेतरी मस्त पाण्याचा आवाज पण येतो आहे, तर आम्ही पाण्याच्या शोधातच चाललेलो आहोत. छान वाटतं आहे ना. एवढ्या उन्हात सुद्धा चालायला कंटाळा नाही येते, जशी हवा आहे ना, मस्त वाटतं. टेकून असं भाऊ
तर इथे छानसं असं जाता जाता आम्हाला ओहोळ दिसलाय, म्हणजे डोंगरावरचं सगळं पाणी जे येतं ना वाहत वाहत तसं मस्त ओहोळ तयार झालाय. छान थंडगार पाणी होतं. म्हटलं चला इथे थोडा वेळ एन्जॉय करूया मस्त, कारण का जेवण यायला अजून टाईम होता. जेवण रेडी झाल्यावर ते घेऊन येणार होते आणि मग आम्हाला कॉल करणार होते. तर म्हटलं तोपर्यंत आपण बघून घेऊया, एक्सप्लोअर करूया. इतका छान निसर्ग आहे मस्त. तर थंडगार पाण्याची अशी मजा घेत होतो. खूप छान फील होतं. किती स्वच्छ पाणी आहे बघा, मस्त अगदी शुद्ध आणि तो पाण्याचा खळखळाट अगदी मोह आवरला नाही आम्हाला. त्यामुळे मग पाण्यामध्ये आम्ही असं मस्त खेळायला गेलो. छान वाटत होतं अगदी. आता हा आम्हाला एक मस्त स्पॉट मिळाला आहे. छान मस्त ओहोळ आहे. चला आता आम्ही असे खाली उतरणार आहोत कसरत करून. पुढून वाट आहे. चला हर्षद इकडून जायचं आहे आपल्याला. हे बघ इथून पायवाट आहे. चप्पल इथेच काढूया मला वाटतं. तर चप्पला इथे काढून आम्ही पाण्यात जातो मस्त. हर्षद इथे मस्त खळखळ वाहणारं पाणी. पायाला दगड इतके टोचतायत ना, तर मी मस्त दगडावर बसून घेतलंय. छानपैकी बसून एन्जॉय करते. तर आता आम्ही एका टेकडीवर आलोत आणि समोरच आम्हाला ते आमचं फार्म हाऊस पण दिसतंय. आणि असं एवढ्या अंतरावर अशी एक छान हिरवीगार टेकडी दिसली, तर तिकडे बसायला आली. मला मोह आवरला नाही. मला कधीपासून आल्यापासून मी ह्या टेकडीकडे बघत होती. मला यायचंच होतं इकडे आणि त्या हिरवळीवर बसायचं होतं. तर इथे फार्म हाऊसमध्ये बसल्यापासून मी हा डोंगर निहाळते. म्हटलं चल आपण आता अजून टाईम आहे तेवढ्या ह्याच्यात मस्त डोंगरावर बसूया आणि छान एन्जॉय करूया इकडचा निसर्ग. म्हणून मग इथे बसायला आलो होतो आम्ही दोघी. या हिरव्यागार अशा गालीच्यावर बसण्याची मजा काही निराळीच. म्हणजे मला खूप पूर्वीचे असे दिवस आठवले, जेव्हा आमच्या घराच्या पाठीसुद्धा एक असाच डोंगर होता. खूप छान मस्त असं लश ग्रीन एकदम हिरवळीवर. खूप वर्षाने असं हिरवळीवर बसायला. आत्ताच जस्ट ऊन आलं, मस्त सावली होती आणि आत्ताच ऊन आलं. आणि आम्ही राहतोय ना ते तिकडे कॉटेज वॉटेवर दाखवलं मी. आणि आम्ही एवढ्या लांब असे आलो इथे डोंगरावर बसायला. इथे हिरवळीवर तिथून अशी हिरवळ दिसत होती ना, तसं वाटत होतं कधी जाऊन तिथे बसतोय. तर आलो आता मी मीनवाईलमध्ये थोडंसं येऊन म्हटलं बसून इकडे. छान वाटतं. हवा इतकी सुंदर आहे, मस्त हवा सुटली इकडे. तर कविता वहिनींनी जेवण आणलेलं आहे आम्हाला मस्तपैकी. छान. आता काय काय आणले ते बघतो आम्ही, दाखवते तुम्हाला बॅक कॅप. हा राईस आहे. हा चिकन आहे ना रस्सा. चिकन रस्सा, राईस, भाकरी, ग्रीन चिकन. अरे वा, आज राजची मजा आहे काय राज? हा राजची पार्टी. आणि हे काय कलेजी वगैरे आहे का? नाही, चिकन हे केलं. अच्छा, रोस्टेड चिकन. हां, तंदूर चिकन. तशी सगळी जय्यत तयारी आहे जेवणाची. आता जेवायचे वाजलेले आहेत किती? 2:30. 3 वाजून गेले. अरे बापरे, भूक लागली ना. 3 वाजले. मस्त डोंगर विंगर आम्ही इकडे तिकडे नदीत फिरून आलोय छानपैकी. आता भूक लागली आहे. आता मस्त ताव मारून जेवणार.
तसं मस्त आगरी पद्धतीचं चिकन बनवलेलं आहे आणि आता आम्ही ते एन्जॉय करणार आहोत, मस्त जेवणार आहोत. तसं जेवायला उशीरच झाला आहे पण तरी काही वाटत नाही आहे कारण का खूप एन्जॉय करतोय आम्ही आणि मस्त वाटतंय. लेट असलं तरी सुद्धा जेवायला खूप बरं वाटतंय कारण पावसाने वातावरण असं मस्त गार झालेलं आहे. आता आमचं भरपेट जेवण झालेलं आहे, भरपूर जेवलो, मस्त मनसोक्त. आणि आता आम्ही परत आता एका ओहळामध्ये जाणार आहोत भिजण्यासाठी. ओहळावर चाललो आहे आता, बघू अजून कुठे नेणार आहेत रे आपल्याला. ओहळच ना, दुसरं काय नाही ना? दुसरं काय नाही म्हटलं दुसरं अजून काय असेल तर. इतकी सिनरीज इतकी छान आहे, असं ग्रीन ग्रीन मस्त वाटतंय. आम्ही मगाशी तो तिकडे डोंगर दिसतोय ना, तिकडे जाऊन बसलेलो मगाशी. तिथे बसलेलो ना हिरवळीवर, ते तिकडे जाऊन बसलेलो. तिथून आलो, जेवलो, भरपूर जेवलो. आता लेट जेवण झालंय, रात्रीच्या जेवणाचं काय गरजच नाही, एवढं जेवण झालंय आमचं. आता मगाशी आम्ही ह्या साईडच्या ओहळावर गेलेलो आणि आता आम्ही ह्या साईडच्या ओहळावर जाणार आहोत आणि मस्त आता मनसोक्त भिजणार आहोत. आता भिजताना शूट करायला मिळेल की नाही मला माहिती नाही, भिजताना करू शकेन की नाही, किती करू शकू. चला रे. हां, आता निघतोय आम्ही सगळे, ओहळावर जाऊ आणि भिजणार आहे मस्तपैकी. त्यामुळे शूट करता येईल की नाही मला माहिती नाही, थोडंसं राजला थोडा वेळ सांगेन आणि मग भिजणार होतो आम्ही पूर्णपणे. हॅलो, चला राज, मग आता काय ओहळावर पाण्यात मजा करायला, परत एकदा पाण्यात आम्ही चाललो आहोत. राज परत झोपणार आहे पाण्यामध्ये हे आणि ट्राय करते, मला पण झोपायचं आहे पाण्यामध्ये, छानपैकी भिजायचं आहे मस्त. बघूया इथून जायचं आहे का? ओके, ह्या साईडला. आता आम्ही इथून पायवाटेनी हळूहळू चाललेलो आहोत ओहळामध्ये. खाली बघा तुम्ही, चला. विक चप्पल चला. हो हो हो, हो हो आहे. हो हो. त्या होळ्यामध्ये दगड इतके टोकीदार होते ना की आम्ही आता चप्पल घालूनच चाललो आहे. पुढे पुढे एखादा चांगलासा स्पॉट बघून आम्ही असे मस्त बसून जाणार आहोत कारण का दगड भरपूर आहेत या ओहळामध्ये, त्यामुळे अनवाणी चालूच शकत नाही आहे इतकं. आणि पाण्याला प्रवाह तसा बऱ्यापैकी आहे. तर मी हे पण सांगेन की तुम्ही कधी अशा पाण्याच्या ठिकाणी वगैरे निसर्गाच्या सान्निध्यात जाताना तर तिकडची माहिती असल्याशिवाय खूप खोल पाण्यामध्ये वगैरे जाऊ नका कारण का हे डेंजरस असू शकतं. पण इथे कसं आता हे आहेत ना ज्यांचं फार्म हाऊस आहे त्यांना माहिती आहे ह्या पाण्याबद्दल आणि इथे जास्त खोल पाणी नाही आहे आणि पाण्यातला फोर्ससुद्धा इतका जास्त नाही आहे. त्यामुळे आणि सलग आहे पाणी, जास्त काय नाही आहे वाहून जाण्यासारखं. त्यामुळे मग आम्ही इथे एन्जॉय करत होतो. आता लोक धबधब्याखाली वगैरे जातात, उगाचच डेंजरस जागी जाऊन स्टंट्स वगैरे करतात आणि मग ते खूप धोकादायक. मग फिरायला गेलो एक आणि झालं एक, असं व्हायला नको. म्हणून कधी पण हे जे प्रकार आहेत ते सांभाळूनच करायचे असतात. पाण्याच्या ठिकाणी वगैरे नीट व्यवस्थित तुम्ही विचारपूस करूनच जायचं आहे, पाण्यामध्ये एंटर करायचं आहे. माझी सौभाग्यवती अर्धागिरी सीमा सामान. राज हॅलो, माझा मित्र बघा भाऊ सावंत, पुढे गेला तो सब शेट्टे.
आता इथे बघा ही लोक मस्त छान वॉटर थेरपी घेत आहेत. राज तर मस्त एन्जॉय करतोय अगदी पाण्यामध्ये, त्याला असं भिजायचंच होतं तर छान एन्जॉय करतोय. तर मलाही भिजायचं होतं, असं पूर्ण पाण्यामध्ये झोपायचं होतं, पण काय ना दगड इतके टोचत होते की मी ते करू नाही शकले. त्यामुळे मग असंच साईडला एका दगडावर बसून मी पाणी एन्जॉय केलं. तर हे असं धबधब्याखाली किंवा ओहळामध्ये अशा वाहत्या पाण्यात जी मजा येते ना ती स्विमिंग पूलमध्ये वगैरे कधीच येत नाही. तर आम्ही सगळ्यांनी इथे मनसोक्त वाहत्या पाण्याचा आनंद घेतलेला आहे. अगदी छान वाटत होतं. असं हे सुख फार क्वचित मिळतं ना, असं सारखं सारखं मिळत नाही. आता पावसाळा आहे त्यामुळे हे असे वाहते ओहळ आणि इतकं स्वच्छ पाणी वगैरे हे आपल्याला कुठे मिळणार आता. हल्लीच्या काळात मिळतच नाही इतकं स्वच्छ पाणी पाहायला. सगळीकडे नुसतं प्रदूषण आणि कंपन्यांची घाण. कसं वाटतंय सीमा? गारगार वाटतंय, कसं वाटतंय, गारगार वाटतंय. मजा आली ना तुला? मेरे साथ रहोगी, फायदे में रहोगी. आता बराच वेळ पाण्यामध्ये मस्त एन्जॉय केल्यावर, मस्त भिजल्यावर मग आता आम्ही थोड्या वेळाने मग बाहेर पडलो. मोह आवरत नव्हता आम्हाला, अगदी पाण्यातून बाहेर पडावंसंच वाटत नव्हतं. इतकं छान वाटत होतं ना की काय सांगू आता तुम्हाला मी. तर पण काय शेवटी टाईम लिमिटेशन आहे ना, संध्याकाळ होत चालली होती त्यामुळे आम्ही मग हळूहळू पाण्यातून बाहेर पडलो. लेमन टी आणि आता इथे आमच्यासाठी मस्त लेमन टी बनत आहे. कविता वहिनीने छान आम्हाला लेमन टी सर्व केला. पाण्यातून भिजून आल्यानंतर असं चहा वगैरे काहीतरी हवंच ना. आणि बाहेर छान मस्तपैकी चेअर टाकून बसून आम्ही तो एन्जॉय केला मस्तपैकी. आज राजने चहा घेतलाय ना फर्स्ट टाइम लेमन टी. येस लेमन टी. बसा इकडे. भरपूर वेळ गप्पा गोष्टी वगैरे झाल्या, मस्त गप्पा मारल्या. बाहेर आम्ही असे बसलो होतो बघा, सगळे इथे बाहेर बसून मस्त गप्पा मारतोय. आणि अंधार झालेला आहे इकडे, मस्त डोंगराच्या मागे इथे सूर्यास्त होताना बघितला आम्ही छान मस्तपैकी. खूप वर्षांनी असं सूर्य असं बघायला, अस्त होताना बघायला मिळालं आहे आम्हाला. तर आता निघायची वेळ झाली आहे. भरपूर एन्जॉय केलं, नदीमध्ये मस्त आंघोळ केली, छान छान एकदम मस्त ठिकाणं स्पॉट्स फिरलो. जेवढं मी मला शक्य होतं शेअर करू शकत होती तेवढं मी शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. तर ह्यांचं हे जे त्यांनी फार्म हाऊस जे बांधलेलं आहे ना, म्हणजे स्वप्नील शेट्टे त्यांचं नाव आहे. त्यांनी कसं म्हणजे आम्हाला हे फर्स्ट स्टेजमध्ये आहे त्यांचं, अजून असं पूर्ण झालेलं नाही आहे काम, त्यामुळे अजून काही ते असं भाड्याने वगैरे देत नाहीत. पण त्यांचा विचार आहे पुढे जाऊन त्यांना अजून मोठं करायचं आहे. छान अजून रूम्स वगैरे वाढवतील. अजून ती शेजारची जागा पण त्यांनी म्हणजे ह्या भिंतीच्या वॉलच्या पलीकडची पण त्यांनी घेतलेली आहे. तर अजून एक्सपांड होईल, खूप मोठं वगैरे करण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे. इथे थोडासा लाईटचा वगैरे पण प्रॉब्लेम आहे अजूनही. तर त्यामुळे मग इतक्यात तरी कोणाला येण्याचा विचार असेल तर ते करता येणार नाही. पण येत्या काही वर्षातच त्यांचा प्लॅन आहे चांगलं सगळं व्यवस्थित वगैरे करण्याचा. मग परत एकदा
आपण इथे येऊन व्लॉग करूया आणि मी तुम्हाला शेअर करीन जेव्हा त्यांचा बिझनेस स्टार्ट होईल. तर आजचा दिवस तरी आम्ही छान एन्जॉय केलेला आहे आणि मस्त स्पेंड केलेला आहे आजचा दिवस. तर ह्या नोटवरच मी माझा आजचा व्लॉग इथेच संपवते. तर बाय करा सगळ्यांनी. चला बाय. तर आता माझ्या व्लॉगचा एंड मी इथेच करते. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.